साताऱ्याच्या वाईतील धोम कालव्याला भगदाड पडला आहे। लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। चंद्रभागा ओढ्याला पूर आलाय। साताऱ्याच्या वाईतील धोम कालव्याला भगदाड पडले, लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली पाहायला मिळते। चंद्रभागा ओढ्याला पूर आलाय। झोपेत असलेल्या ऊसतोड कामगारांचा संसार वाहून गेलाय। आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। प्रकाश, नेमकं काय घडलंय? नक्कीच नीलम, आज पहाटे सकाळी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली असून धोम धरणाच्या डाव्या कालव्याला एक मोठे भगदाड पडलेले असून या भगदाडाचे पाणी हे चंद्रभागा ओढ्यात मध्ये मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळे या ठिकाणी ऊस कामगार जे होते त्या कामगारांच्या वस्तीमध्ये पाणी शिरल्यामुळे त्या वस्तीमध्ये जी जनावरे होती ही जनावरे मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहेत। जीवितहानी कुठली झालेली नसली तरी सुद्धा जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं प्राथमिक माहिती आहे। त्याचबरोबर येथे शासकीय संपूर्ण यंत्रणा पोहोचलेली सुद्धा सध्या पोहोचलेली आहे। नीलम, प्रकाश, आता प्रशासनाकडून काही मदत केली जाणार आहे का या शेतकऱ्यांना? नक्कीच सकाळी पहाटेपासूनच प्रशासन साताऱ्यातील सर्व जिल्हाधिकारी असू दे, एसपी असू दे, हे या ठिकाणी पोहोचलेले असून तातडीने मदत कार्य सुरू आहे। नीलम, किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं यामध्ये काय अधिकची माहिती? अजून प्राथमिक माहिती अशी मिळालेली नाही, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्याचं समजत आहे। कारण की हे जे पाणी होते ते मोठ्या प्रमाणात या ओढ्यात आल्यामुळे शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे। नीलम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।